नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये असे होणार आहे की अद्वैत हा कलाला 2 अटी घालतो आणि त्या 2 अटीप्रमाणे त्याने सांगितलेले असते की देवी आईशी आणि मी जो निर्णय घेतो त्याशी कलाचा तुझा काही संबंध नाही. त्याप्रमाणे कलासुद्धा आपली काही कमी नसते. मग ती तर असे म्हणते की अद्वैत, तुला तर मी देवी आईचे जे काही केलेलं आहे, देवी आईचा प्रसाद वगैरे सर्व काही ते तुला मान्य नाही. मग तू सुद्धा एक काम कर आणि तू सुद्धा देवी आईचा हा प्रसाद मला बनवण्यासाठी मदत कर. म्हणजे देवी आईच्या प्रसादाला जी कला बर्फी बनवणार असते तर त्यामध्ये कला जसे जसे सांगेन तसे अद्वैत हा बर्फी बनत असतो. कारण कलाने विचारलेले असते की अरे मी तुला मदत केली की हे तुला चालणार आहे का. तेव्हा अद्वैत मग तो तयार झालेला असतो आणि जसजसे कला सांगेल तसतसे तो बर्फी बनत असतो. परंतु ते बर्फी बनत असताना त्याला चटका सुद्धा बसतो आणि त्यावर त्या जखमेवर कलाने प्रेमाची फुंकर सुद्धा मारलेली असते. तेव्हा अद्वैत स्वतः ती बर्फी तयार करून ती कापत सुद्धा असतो, त्याच्या वड्या बनवत असतो. तेव्हा लगेच सरोजला हे बघून मात्र खूप असा राग येतो. परंतु आबा म्हणतात की वा खरंच मला कलाच्याच हातचा प्रसाद पाहिजे नव्हता आणि चक्क तुम्ही जोडीने मिळून तो प्रसाद बनवला म्हणून मला खरंच खूप आनंद झाला. तेव्हा कला म्हणते त्याला वाटलंय म्हणून तो मला मदत करण्यासाठी आलेला आहे. त्याने मला एक अट घातली होती की देवी आईच्या उत्सवात मी सहभागी व्हायचे नाही, माझा उत्सवाची काही संबंध नाही असे म्हणून तो प्रसाद मी त्याच्याकडून बनवून घेतला अगदी मी सांगेल तसा. आणि शेवटी अद्वैत हा कलाचीच ऐकतो आणि तो देवी आईचा प्रसाद त्यांच्या जोडीच्याच हाताने बनतो. तेव्हा आबा मात्र त्यांच्यावर म्हणजे कलावर खूप खुश होतात. शेवटी अद्वैतला कलानेच धारावर आणले हे आबांचे लक्ष देते. परंतु सरोजचा मात्र खूप जळफळाट होतो. तेव्हा आता सरोजला मनवण्यासाठी आता पुढील भागामध्ये काय होते तर आजच्या भागामध्ये कला ही कॉफी बनवते आणि सरोजच्या रूममध्ये ती कॉफी घेऊन येते. तेव्हा दरवाजा वाजून ती आत येते तर सरोजला खूप राग येतो. सरोज म्हणते की तेथे आलीस तेथेच थांब, माझ्या रूममध्ये तू एक पाऊल सुद्धा आत टाकायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की माझ्या आसपास सुद्धा तू फिरकायचं नाही. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला रूममध्ये येऊन द्यायचे नाही तर मी इथे उभे राहूनच जे काही मला सांगायचे ते तुमच्याशी बोलते, पण मी जे काही बोलणार आहे ते तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या. तेव्हा सरोज काही कमी नसते. सरोज म्हणते की काय ग, म्हणजे तुझं ऐकून घेण्यासाठी तू माझ्यावर जबरदस्ती करणार का. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम, मी तुमच्यावर जबरदस्ती नाही करत, फक्त माझी बाजू तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. कारण त्या दिवशी मी तुम्हाला धक्का मारलाच नव्हता आणि त्यावेळेस जे काही घडले ते इतर कोणी बघितले असेल किंवा नसेल हे मला माहिती नाही, पण ते जे काही घडलं ना ते तुम्हाला आणि मला नक्कीच माहिती आहे. तरी सुद्धा तुम्ही काहीच बोलले नाही कारण मी तुम्हाला धक्का दिलेला नाही हे तर तुम्हाला माहिती होते. चांदेकर इतका मला बोलत होता, माझा अपमान करत होता, वाटेल तसे आरोप माझ्यावर करत होता. त्याने चक्क हाताला धरून मला घराच्या बाहेर सुद्धा काढले तरी सुद्धा तुम्ही शांत होतात. खरं काय ते तर खरंच तुम्ही का कोणाच्या समोर सांगितले नाही, त्यामुळे मी खोटी ठरले. तेव्हा सरोज म्हणते की काय ग, हे सर्व जाब विचारणारी तुम्हाला कोण आहे. तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, मी कोण आहे तुम्हाला जाब विचारणार. ज्या क्षणी चांदेकरने माझ्यावर आरोप केले त्याच क्षणी मी तुमच्याकडे बघितलं होतं. मला असं वाटलं होतं की तुम्ही खरं काय हे सांगता सर्वांसमोर, परंतु तुम्ही तर त्यावेळेस का खरं कुणासमोर काही सांगितलं नाही. तेव्हा सरोज म्हणते की अच्छा, म्हणजे तुला हे म्हणायचे की मी त्यावेळेस खोटं बोलले म्हणून. तेव्हा कला म्हणते की अहो सरोज मॅडम, तुम्ही खोटं त्यावेळेस नाही बोललात, परंतु तुम्ही काहीच बोललेले नाही. ज्यावेळेस एखादी व्यक्ती अशा प्रसंगी मौन धारण करते तेव्हा त्याचा हाच अर्थ असतो की त्याचा या सर्वाला पाठिंबा आहे. म्हणजे तुम्हाला असे वाटत होते की अद्वैतने मला नक्की घराच्या बाहेर काढावे आणि त्यात तुम्हाला खरंच खूप मोठा आनंद वाटत होता असे दिसते. तुमच्या गप्प राहण्याने सर्व काही तुमच्या मनातील बाहेर आले. हे बघा मॅडम, तुम्हाला मी सून म्हणून या घरात मान्य नाही, मी या घरात राहू नये असे तुम्हाला सुद्धा वाटते आणि परवा जो काही घरात घडलेला प्रकार आहे आणि मला घराबाहेर काढण्यासाठी वाटेल तसे तुम्ही काही प्रयत्न करताल ते सुद्धा मला कळलेच. पण मॅडम, तरी सुद्धा मी या घरातच राहते. पण तरी सुद्धा मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी या घरात माझा चांगुलपणा सिद्ध केल्याशिवाय कुठेही जाणार नाही आणि या घरात मला आयुष्यभर सून म्हणून राहायचे अशीही काही माझी इच्छा नाही. पण माझ्या चारित्र्याला, खरेपणाला आणि चांगुलपणाला गालबोट लागलेलं मात्र मला नाही चालणार. तुमचे किंवा घरातील लोकांचे माझ्याविषयी जे काही गैरसमज असतील ते दूर केल्याशिवाय मात्र मी शांत नाही बसणार. आणि जशा तुम्ही या घरातून बाहेर काढण्यासाठी मला पेटलात म्हणजे एरेला, तशी मी सुद्धा तुम्हाला मी कशी चांगली आहे सिद्ध करून दाखवल्याशिवाय कुठेही जाणार नाही. स्वतःवरचे आरोप मी पुसून टाकण्यासाठी हे सर्व इरेला सुद्धा मी तुमच्यासारखीच पेटले. आणि ती कॉफी तेथे ठेवून
घेऊन ती डायरेक्ट बाहेर निघून जाते आणि तेवढ्यात कला बाहेर येते आणि किचन मध्ये रजनी आणि कला एकमेकींकडे बघून हसतात. तेवढ्यात सरोज बाहेर येते आणि त्या दोघींकडे पाहत लगेच कला बाजूला होते. त्यावर सरोज ही रजनीला म्हणते की रजनी मला थोडंसं पाणी दे. तेव्हा रजनी लगेच म्हणते की हो होईनी देते. तेव्हा रजनी पाणी देत असते तर सरोज रागाने कलाकडे पाहत असते. कला ही कपमध्ये कॉफी ओतत असते. सरोज रागाने बघत तिच्याकडे रूम मध्ये निघून जाते. तेव्हा कला ही अद्वैतसाठी कॉफी वर घेऊन येते. तेव्हा अद्वैत फ्रेश होऊन बाहेर येतो आणि आपल्या हाताची तो पट्टी बघत असतो आणि तेव्हा त्याला आठवते की कला त्याला त्यावेळी म्हणलेली असते की अरे चांदेकर खूप रक्त येतं, मी पट्टी बांधते तू खाली बस. आणि कलाने ती पट्टी हाताला बांधलेली आहे त्याचे लक्ष देते आणि लगेच तो पट्टी तो तोडायला सुरुवात करतो आणि त्याच वेळेस कला ही कॉफी घेऊन तेथे येते. कला घाईने कप खाली ठेवते आणि चांदेकर दुखतं का रे खूप, अरे तू पट्टी नको काढूस, अरे दुखीन खूप म्हणून ती त्याला समजावून सांगते. परंतु अद्वैत कुठला ऐकायला तयार असतो. शेवटी कात्री घेऊन ती पट्टी तो आणि फेकून देतो. तेव्हा कला म्हणते की अरे स्वतःच्या जखमेचा तरी विचार कर, तू तिच्याबरोबर असे नाही वागू शकत का, कशाला राग काढतोस जखमेवर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला काय करायचे आणि या जखमे बाबतीत सुद्धा तुम्हाला डॉमिनेटच करणार आहे का. माझ्या हातावरची ती जखम आहे, मी बघेल की मला काय करायचे ते. तुला फक्त हातावरची जखम दिसते, माझ्या मनावर झालेली जखम आहे ती का दिसत नाही, त्यावर काही उपाय आहे का तुझ्याकडे, बरी होईल हातावरची जखम. तेव्हा कला म्हणते की हे बघ, हा तुझ्या डोक्यात जो काही राग आहे ना तो एकदा बाजूला ठेव आणि कधी कधी तुझ्याशी कसं वागायचं हेच मला नाही कळत. तेव्हा अद्वैत काही न बोलता रागाने जायला निघतो तर कला त्याला धरते, हाताला धरून मागे ओढते की कुठे चाललास असे विचारते. आणि हे बघ, ती जखम ओली ठेवून तू कुठेही जाऊ नको, सेफ्टिंग होईल, तू फर्स्ट एड बॉक्स घे आणि घेऊन जा आणि त्यावर पट्टी कर म्हणून ते त्याला प्लीज करून रिक्वेस्ट करते. परंतु अद्वैत कुठे ऐकणारा, तो म्हणतो की तू एकही शब्द माझ्याशी बोलूच नको. एवढं सर्व होऊन सुद्धा मी तुला माझ्या घरात माझ्या रूम मध्ये राहून देतो, हेच तुझ्यासाठी पुष्कळ आहे आणि इथून पुढे जर तुला माझ्या घरात राहायचे असेल तर कमीत कमी बोलायचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हक्क दाखवायचा नाही आणि माझ्या घरातील मेंबरशी प्रत्येकाशी त्यांचा आदर ठेवायचा. तेव्हा कला म्हणते की हे बघ, तुला कळते का तू काय बोलतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मला कळते म्हणूनच बोलतो. अगं तुला मात्र तुझी चूक कळत नसेल परंतु आम्हाला मात्र तू चुकली आहे समजते. त्यामुळे जर तुला या घरात इथून पुढे राहायचे असेल तर त्या माझ्या 2 अटी तुला पाळाव्या लागतील. तर कला विचारते की कसल्या अटी, कोणत्या अटी. तेव्हा अद्वैत तिला अटीबद्दल सांगतो. एक म्हणजे तू माझ्याशी बोलायचं नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ, जर तुझा इतका ॲटिट्यूडपणा असेल तर मला तुझ्याशी बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नाही, मी तुझ्याशी नाही बोलणार. त्यावर अद्वैत तिला दुसरी अट घालतो की देवीआईच्या उत्सवात तू कोणताही सहभागी होऊन स्वतःने काही करायचे नाही, म्हणजे तू देवीआईच्या उत्सवात सहभागीच व्हायचे नाही. देवीआईच्या उत्सवाशी आणि माझ्याशी तुझा एकही संबंध नाही, तू काही मध्ये मध्ये करायचे नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ, आपल्या भांडणांचा राग तू देवीआईच्या उत्सवात काढू नकोस, अरे परंपरागत हा उत्सव आपल्या घरात चालत आला. त्यावर अद्वैत म्हणतो की आपल्या नाही माझ्या घरात असे बोल, माझ्या घरातील देवीआईचा उत्सव आहे त्यामुळे मी जे म्हणतो तेच होत राहील. तेव्हा कला फक्त बघत उभी असते आणि त्याच्याकडे बघत ती मनात विचार करते की ठीक आहे, तुला जर तसेच वाटत असेल तर मी काय करते हे तू बघतच राहा. आणि ती अद्वैतला म्हणते की ठीक आहे, मला तुझ्या सर्व अटी मान्य आहे आणि रागाने ती बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे नैना मात्र आपल्या रूम मध्ये असते आणि जे काही ऑनलाईन तिने शॉपिंग आपल्या मेकअप बद्दल केलेली असते तर त्यातील जे काही प्रॉडक्ट आलेले असतात तर त्या जे काही महागडे इतक्या ह्या मेकअपच्या ट्यूब असतात तर त्याकडे बघून ती खुश होत असते, एक एक चेक करत असते. आणि तेवढ्यात तेथे राहुल येतो. राहुलला हे सर्व बघून खूप राग येतो. राहुल म्हणतो की नैना हे सर्व महागडे गिफ्ट तू कुठून आणलेस. तेव्हा नैना म्हणते की अरे तूच ओळख ना मी हे कुठून आणले असेल. तेव्हा राहुल लगेच म्हणतो की माझ्या पैशातून. तेव्हा नैना म्हणते की अरे करेक्ट, तू तर एका फटक्यातच ओळखले आणि काही पण म्हण, माझा नवरा खरंच हुशारच आहे. तेव्हा राहुल म्हणतो की पण तू निर्लज्ज आहेस. तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल मी निर्लज्ज नाही, व्यवहारी आहे. कसेही की मी कोणतेही काम फुकट करत नाही, मी तुझ्या पैशातून कमिशन घेतले आणि त्यातूनच मी माझ्या गरजा भागवते आणि तसेही पाहिले तर हे पैसे मी स्वतः कमवलेले आहे. त्यामुळे जरा शांत डोकं ठेवून तू विचार कर की मॉम इन लॉ तुला काय सांगत असतात. अरे मी तुझ्यासाठी खूप महत्वाची व्यक्ती आहे, हे जरा करेक्टच आहे. कारण तू जरा शांत विचार करून डोक्याने विचार घे, तू जे काही प्लॅन करतो ना त्या सर्वात तू फक्त माझ्या पद्धतीने त्यात माझा वापर करून घेऊ शकतो. अरे मी खरंच तुझ्या खूप उपयोगी पडू शकते. तेव्हा राहुल विचारतो की म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे. तेव्हा नैना म्हणते की हे बघ, तू प्रत्येक
गोष्टीचा अगदी गोष्ट खूप एक्सप्लेन करावी लागते, त्यामुळे तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता तू माझ्यासोबत खाली चल, मी लगेच तुला त्याचा डेमो देते. आणि राहुलला ती लगेच खाली घेऊन येते आणि त्याच वेळेस अद्वैत आणि कला त्यांच्या अगोदर खाली येतात. तर आबा सुद्धा आलेले असतात. आबा कलाला बघून म्हणतात की सुनबाई, अगं जरा मला तुझ्याशी बोलायचे होते. कला म्हणते की अहो आजोबा बोला ना. तेव्हा आबा म्हणू लागतात की अगं यावर्षीपासून आपण आपल्या देवीचे दर्शन सर्वांसाठी खुले केले आणि सर्व भाविक हे दर्शनासाठी येतात, मग त्यांना प्रसाद देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर कला म्हणते की हो आजोबा. आबा म्हणतात की अगं कला, जे भाविक दर्शन घेऊ शकणार नाही त्यांना सुद्धा हा प्रसाद मिळायला हवा. शेवटी चांदेकरांच्या घरात बसणारी देवी आई ही कोल्हापूर मधील प्रस्ताव स्थान आहे, त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की आपण यावर्षीच्या नारळाच्या वड्या प्रसाद म्हणून घरीच करूयात, प्रत्येक भाविकाला तो प्रसाद मिळेल. तेव्हा कला म्हणते की हो आजोबा, आपल्या चांदेकरांच्या घरातील प्रत्येक प्रसाद आपल्या भाविकांना नक्की मिळेल. तेव्हा आजोबा म्हणतात की माझी अशी सुद्धा इच्छा आहे की हा प्रसाद कला अगं तू स्वतःच्या हाताने करावे. तेव्हा कलाला तर आठवते की देवीच्या उत्सवात कलाने सहभाग व्हायचे नाही, म्हणजे तिने काही मनाने करायचे नाही अशी तिने अद्वैतला अट अमान्य आहे असे सांगितलेले आठवते. तेव्हा कला लगेच अद्वैतकडे बघत असते. तेव्हा आबा म्हणतात की अगं मी प्रश्न तुला विचारला, मग तू त्याच्याकडे का बघतेस? आणि हेच बघ, देवी आईची मूर्ती आमच्या नाथसुनेने घडवले, म्हणजे या वर्षीचा प्रसाद सुद्धा तिच्याच हाताने होणार, त्यामुळे कला तुझ्या हातूनच या वर्षीचा उत्सव संपन्न होईल असे वाटते मला. तेव्हा अद्वैत रागाने तिच्याकडे बघत असतो आणि कलाही त्याच्याकडे बघत असते. अद्वैत मनात म्हणतो की खरंच किती लबाड बाई आहे, मी करणार नाही असे सुद्धा हिला सांगता आले असते, पण फक्त नंदी बैलासारखी मान हलवते म्हणजे झालं, अति आगाऊ कुठली. आणि तेवढ्यात नैना राहुल बाहेर येतात. तर नैना ही सर्वांसमोर मुद्दाम राहुलला म्हणते की अरे राहुल, का असं करतोस? मी तुला किती वेळी समजावले, मला सुद्धा माझे काही पर्सनल एक्सपेन्सेस असतात आणि त्यात मी प्रेग्नेंट आहे, मग तू तोंडावर असे मला नाही म्हणूच कसं शकतो? मग मला एक गोष्ट सांग की या पूर्ण महिन्यात तू एकदा तरी मला विचारले का, तुला पैशांची काही गरज आहे का, स्वतःचे काही खर्च आहे का? तू काहीच मला नवऱ्याच्या हक्काने विचारत नाही आणि काही पैसे सुद्धा तुम्हाला देत नाही. आणि माझ्यासाठी हे पैसे नको, तुझ्या होणाऱ्याच बाळासाठी हे पैसे मी मागते. मेडिसिन्स, बाळाचे कपडे आणि बरेचसे काही त्याचे सामान असते, त्यासाठी हा खर्च लागतो हे तुला कळते. तेव्हा आबा म्हणतात की काय झाले, कशाला भांडतात? तेव्हा नैना म्हणते की आबा अहो कशाला भांडतात म्हणजे काय, मी इतके पैसे कुठून आणू, माझ्या बाळाचा इतका खर्च आणि त्यात अगोदर या प्रेग्नेन्सीचा. मी चांदेकरांच्या घरात राहते तरी सुद्धा ह्या राहुलने माझ्यावर ही वेळ आणली. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, मी सरोजला सांगतो, ती तुझ्या खात्यामध्ये काही पैसे पाठव. तेव्हा नैना तर अगदी खुश होते आणि राहुलकडे पाहत असते की तिने कसे पैसे मिळवले म्हणून. तेव्हा कलाला खूप राग येतो. कलाला असं वाटतं की नैना ही जास्त आगाऊपणा करते. आणि तेवढ्यात सरोज आणि रजनी बाहेर येतात आणि त्या सर्वजणी तयार होऊन अगदी नटून थटून आलेले असतात. तर आबा विचारतात काय झाले, तुम्ही इतक्या नटून थटून कुठे निघाला? तेव्हा रजनी म्हणते की अंबाबाईची ओटी भरायला जातो. आपल्या देवीची ओटी काढली तेव्हा अंबाबाईची सुद्धा ओटी काढून ठेवली होती, तेव्हा ती ओटी आता भरून येत. तेव्हा आबा म्हणतात की हो, समध्या घरच्या बायकांनी हे सर्व ठरवले ते बघून खरंच मला खूप आनंद झाला, बरे वाटलं. तेव्हा रोहिणी लगेच नैनाला म्हणते की अगं नैना, तू सुद्धा आमच्या सोबत चल. तेव्हा रजनी म्हणते की आबा आम्ही येतो. तेव्हा नैना सुद्धा त्यांच्या सोबत निघून जाते. तेव्हा सरोज आणि रोहिणी आणि रजनी ह्या पुढे जातात. तर लगेच नैना ही राहुलचा हात धरते आणि थोडीशी मागे ओढून त्याला म्हणते की बघितलेस का आता मी काय केले, कळलं का तुला की मी काय केलं ते? आणि यालाच म्हणतात की गेम खेळणं. अरे तुला मला हे सिद्ध करून दाखवायचे होते की आपण दोघं एकमेकांशी उगाच भांडतो आणि तुझ्यासारख्या माणसांना काय करायचे असते की एखाद्याकडून पैसे लुबाडून फक्त एन्जॉय करायचा असतो आणि स्वतःची आयुष्याला भागवायची असते. राहुल रागाने विचारतो की लुबाडून काय? तेव्हा नैना म्हणते की अरे ओके, पैसे घेऊन. अरे माझा मुद्दा तुला हाच समजावण्याचा आहे की पैसे घेऊन तुला फक्त टाइमपास करायचा असतो, तू तुझा टाइमपास करू शकतो, पण असे उगाच आपण एकमेकांना का भांडतो? आणि जर हे सर्व गेम खेळण्यासाठी आपण दोघं एकत्र आलो तर आणखीन धमाल होईल. ही गोष्ट तुझ्या लक्षात काय येत नाही? आणि हे बघ, अरे मी तुझी ऑफिशियल बायको आहे, त्यामुळे मी मात्र तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि जर आपण असे एकमेकांशी भांडत राहिलो आणि एकदा मी माझा हात तुझ्या हातात देईल, तेव्हा भांडत राहण्यापेक्षा आपण जे काही गमावलं आहे ते पुन्हा मिळवूया. इतकंच मला तुला समजायचं, म्हणजे आपण जे काही गेम खेळणार आहोत ते एकत्र येऊन करूयात, असे नैना त्याच्या कानात भरभरवते. त्यानंतर इकडे आबा ही कलाला म्हणतात की हे बघ कला, तू वाईट वाटून घेऊ नको,
नको, जे झालं ते बरंच झालं. पूर्वी सरोज आणि रजनी ह्या मंडळाच्या देव्या बघण्यासाठी जात होत्या आणि नंतर काही वर्षांनी ते बंद झालं, पण आता ह्या वर्षापासून त्या परत गेल्या आणि ते पुन्हा चालू झालं. त्यामुळे तू काही लोड घेऊ नकोस. आणि हे बघ, मी सुद्धा आता बाहेर जाऊन येतो. आणि तर कला म्हणते की आजोबा हळूच जा. तर आबा म्हणतात की अगं तू काळजी करू नको. म्हणजे कोण, यशवंता त्यांचा मित्र असतो, त्याच्याकडे आबांना जायचे असते. तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो मी ऑफिसला निघालेलो आहोत, मग जाताना तुम्हाला सोडतो. तेव्हा आबा म्हणतात की अरे आपण सर्वांनी बाहेर जायचे, मग कला आतमध्ये एकटीच राहणार का घरामध्ये? आणि जर तुला काही महत्त्वाचे ऑफिसमध्ये काम नसेल तर तू येथे घरात कलाव सोबत थांब, मी जातो एकटा. अरे त्याचे घर तर जवळच इथे आहे, मी जातो, तू काही टेन्शन घेऊ नकोस. म्हणून आबा निघून जातात आणि अद्वैतला कलासोबत थांबण्यासाठी आग्रह करते. त्यानंतर इकडे बाहेर रोहिणी ही कलाला म्हणजे नैनाला आवाज देते, अगं नैना चल लवकर. तेव्हा नैना म्हणते की हो हो आलेच असे बोलून राहुलला म्हणते की राहुल मी जाते आणि बाय करून निघून जाते. परंतु राहुल मात्र तिच्या बोलण्याचा विचार करत असतो की ही जे काही बोलते त्यात मात्र पॉइंट आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्या मागून आबा येतात आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवतात. आबा म्हणतात की काय रे तू अजून निघाला नाहीत का? तर राहुल म्हणतो की निघालो. तर आबा म्हणतात की चल जाताना मला सुद्धा सोड आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या नैलांच्या ज्या काही कंप्लेंट आहे सारख्या माझ्याकडे येऊन देऊ नकोस. त्यानंतर इकडे कलासोबत घरी थांबायचे म्हणून चांदेकरची म्हणजे अद्वैतची खूप चिडचिड होते. कला म्हणते की अरे चांदेकर कशाला उगाच चिडचिड करतोय, हे बघ आपल्या घरात. आणि परत म्हणते की अरे तुझ्या घरात देवी यायचा उत्सव आहे, उत्सव सुरू आहे, त्यामुळे तू उगाच घरामध्ये चिडचिड करू नकोस. जे काही असेल ते लगेच तू बोलून टाक. आणि हे बघ आजोबांनी मला सांगितलेले आहे की देवी यायच्या उत्सवात मला ते काम दिलेलं आहे आणि ते काम तुला नाही आवडले, त्यामुळे जे काही हवं असेल ते तू बोल. तेव्हा अद्वैत तिच्याशी बोलायचं टाळतो आणि एका वहीवर तो कागदावर लिहित असतो की तू आबांना जे सांगायचं होतं ते सांगितलं नाही का? ते टाळलं की नारळाच्या वड्या मी बनवणार नाही म्हणून. अगं तुला माहिती आहे की आबा तुला काय सांगणार होते आणि मी तुला जे सांगितले त्या गोष्टीच्या तू विरुद्ध वागणार. आणि तो कागद तो कलाकडे देतो. तेव्हा कला सुद्धा त्याच कागदावर लिहिते की तू आजोबांना स्वतः सांगायचे होते की तूच अट घातली आहे की कला या नारळाच्या वड्या नाही बनवू शकत. तेव्हा अद्वैत सुद्धा परत तिच्या हातातून तो कागद हिसकावून घेतो आणि मूर्खासारखं बोलणं बंद कर असे म्हणतो. काही झालं तरी तू ह्या नारळाच्या वड्या नाही बनवणार, तू हे आबांना सांगणार आहे. तेव्हा कला सुद्धा ते लिहिते की चांदेकर आबांना जे वाटलं ते मला त्यांनी सांगितलं. कला म्हणते की जे तुला वाटलं ते मला तू सांगितलं आणि तूच मला सांगितलेलं आहे की काही बोलायचं नाही म्हणून. मग तूच आजोबांना सांग की कला ह्या वड्या नाही बनवू शकत. मी फक्त जी सूचना देते ते फक्त ऐकत असते. मला आजोबांनी ज्या वड्या करायला सांगितलेल्या आहेत त्या मी करतच राहणार आणि करणार सुद्धा. आता यातून मार्ग कसा काढायचा ते तुझे तू ठरव. तेव्हा अद्वैत तिच्या हातातून तो पुन्हा कागद घेतो की ठीक आहे नारळाच्या वड्या मी स्वतः तयार करेन, फक्त त्या कशा करायच्या हे मी तू मला सांग आणि फक्त तू त्याला हात लावायचा नाही. तेव्हा कला चालेल असे त्या कागदावर लिहिते. तेव्हा अद्वैत उठतो तर कला पुन्हा लिहिते की तुला वड्या कशा बनवायचे हे सांगण्यासाठी तर मला तुझ्याशी बोलावं लागेल, हे तुला चालेल का? तेव्हा अद्वैत सुद्धा लिमिटेड असं लिहून लगेच किचन मध्ये येतो आणि दोघं एकमेकांना खाना खुणावून सांगत असतात, परंतु बोलत मात्र काही नाही. कला त्याला रागाने विचारते की तुझ्याशी बोलणंही चालेल का? तेव्हा अद्वैत म्हणतो की तात्पुरतं बोललेलं चालेल. तेव्हा कला म्हणते की हे बघ मी तुला मदत केलेली तुला चालणार नाही आणि हे सर्व तुला नाही झेपणार, मग काय करायचे तूच ठरव. तेव्हा अद्वैत लगेच आनंदला आवाज देतो, अंजूला सुद्धा आवाज देतो, कारण त्याला तर काही कलाची मदत घ्यायचीच नसते, परंतु शेवटी तर कलाच्या हातचीच मदत त्याला घ्यावी लागते. आणि कलाला म्हणतो की पटकन सांग, टाइम हा स्टार्ट होतोय. तेव्हा कला म्हणते की काय सांगू, ही कोणती स्पर्धा आहे की टाइम सुरू होतो म्हणून तुझ्या माझ्या? तेव्हा अद्वैत म्हणतो माझी तर तुझ्या बरोबर स्पर्धा असू शकत नाही. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे बास कर, पुढचं सर्व माझं पाठ आहे, चल आता वड्या तयार करायला घेऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल लगेच वड्या तयार करूयात. आणि दोघे मात्र एकमेकांकडे रागाने पाहत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला जसजशी सांगते तसतशी अद्वैत वड्या तयार करत असते. रघु आणि सर्व काही त्याच्या हाताखाली देत असतात. तर अद्वैत जे काही खोबरं असतं तर त्या पाकामध्ये टाकायला जातो तेव्हा लगेच त्याच्या हाताला थोडासा चटका बसतो, कारण ते त्याच्या हातावर उडतं. तेव्हा जोरात आई ग असे ओरडतो. तेव्हा कला स्वतःच्या हाताने ती बाजूला करते आणि त्याच्या हातावर प्रेमाची फुंकर मारते आणि दोघे एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर वड्या ह्या तयार होतात. तर अद्वैत त्या वड्यांचे काप तयार करायला घेतो आणि मस्त अशा वड्या बनवतो. तेव्हा अद्वैत स्वतः चक्क हे काम करतो बघून सरोज आणि रजनी जेव्हा घरी येतात तेव्हा सरोजला मात्र खूप राग येतो. सरोज मात्र तिचा राग कलावर काढते, कारण तिला असा गैरसमज होतो की हे नक्की कलानेच याला करण्यासाठी सांगितले असणार. तेव्हा ती ओरडते की अगं ए मुली, तू आता त्याच्याकडून हे काम करून घेणार का? आणि तेवढ्यात
अद्वैत हा सरोजकडे पाहत असतो की नक्की आता सरोजला काय उत्तर देऊ। तेवढ्यात आबा येतात। आबा म्हणतात की अरे वा वाव, खरंच मला तर कलाच्या हातचाच प्रसाद हवा होता। आणि काय अद्वैत कला जोडीने मिळून तुम्ही तो प्रसाद बनवला। तेव्हा कला म्हणते की त्याला वाटले म्हणून स्वतः तो मला मदत करण्यासाठी तयार झाला, कारण त्याने मला अट घातली होती की देवी आईच्या उत्सवात मी सहभागी व्हायचे नाही म्हणून, माझा त्या उत्सवाची काही संबंध नाही म्हणून। तेव्हा सर्वजण अद्वैतकडे पाहत असतात। तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।